मंडळी, तुम्हालाही असंच वाटतं का की भारताचा राष्ट्रध्वज कोणत्याही फॅक्टरीत बनवला जात असेल? जर वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण भारतात अधिकृत राष्ट्रध्वज बनवण्याची परवानगी फक्त एकाच संस्थेला आहे. जर दुसऱ्या कोणी तो बनवला तर तो गुन्हा मानला जातो. कर्नाटकातल्या हुबळी इथं KKGSS नावाची एक संस्था आहे आणि फक्त तिथंच खादीचा अस्सल राष्ट्रध्वज बनवला जातो. लाल किल्ल्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्व सरकारी ध्वज इथूनच येतात. झेंडा बनवणं सोपं नाही. त्यासाठी BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे काही नियम आहेत. यातला पहिला नियम म्हणजे कापड फक्त खादी असावं आणि दुसरं म्हणजे एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये धागे किती असावेत हे सुद्धा ठरलेलं असतं. इथली क्वालिटी टेस्ट इतकी भन्नाट आहे की जर रंगात थोडासाही फरक असेल किंवा आकारात 1 मिलीमीटरची जरी चूक असेल तरी पूर्ण लॉट रिजेक्ट केला जातो. तिथं राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी तडजोड होत नाही आणि म्हणूनच आपला राष्ट्रध्वज हे फक्त कापड नाही तर ते परफेक्शन आहे.